नमस्कार मित्रांनो, मिस्रच्या गिझा परिसरात पिरॅमिडच्या खाली एक प्रचंड अंडरग्राऊंड शहर सापडल्याचा दावा झाला आहे आणि हा दावा संपूर्ण जगामध्ये एक धक्कादायक सनसनी पसरवतोय। इटली आणि स्कॉटलंडमधील संशोधकांच्या मते हे शहर पिरॅमिडच्या उंचीच्या 10 पटापेक्षा जास्त म्हणजेच 6,500 फुटांहूनही अधिक खोलीपर्यंत पसरलेले असू शकते। या अभ्यासात अशी एक प्रगत रडार तंत्रज्ञान वापरले गेले आहे ज्यामुळे उत्खनन न करता जमिनीखालील संरचनांचे 3D फोटोज काढता येतात। संशोधकांनी पिरॅमिडच्या खाली 2100 फुटांहून अधिक खोलीपर्यंत पसरलेल्या 8 बेलनाकार संरचना म्हणजेच सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स आणि 4000 फुटांवर आणखी काही अज्ञात किंवा अननोन संरचना आढळल्यास असल्याचा दावा केला आहे। शास्त्रज्ञांचा असाही दावा आहे की त्यांनी पिरॅमिड्सच्या तंतोतंत खाली एक अंडरग्राऊंड सिटी शोधून काढली आहे, शहर शोधून काढले जी सुमारे 6,500 फुटाच्या क्षेत्रात पसरलेला आहे आणि त्यात अशी 8 खांबांसारखी रचना आहे जी सिलेंड्रिकल शाफ्टसारखी दिसतात, ज्यांची खोली सुमारे 2100 फूट आहे आणि ती देखील सापडली आहे। हा दावा इटली व स्कॉटलंडमधील विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केला आहे। 2023 मध्ये त्यांनी या नेतृत्वाखाली एक प्रकल्प सुरू केला होता ज्याचे नाव होते द काप्रे प्रोजेक्ट। या ऐतिहासिक शोधासाठी शास्त्रज्ञांनी वापरलेली अत्याधुनिक तंत्रज्ञान होती सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजेच सार। ही तंत्रज्ञान सॅटेलाइट रडार डेटाला अर्थशास्त्रातील सायन्स व्हायब्रेशन म्हणजे पृथ्वीच्या कंपांशी जोडून उत्खनन न करता भूमिगत रचना 3D मध्ये उभे करू शकते। जेव्हा त्यांनी गिझा प्लेटोला या तंत्रज्ञानाने स्कॅन केले तेव्हा त्यांना काही अत्यंत विचित्र पॅटर्न्स दिसले। 8 व्हर्टिकल शाफ्ट्स, त्या शाफ्ट्सभोवती फिरणाऱ्या स्पायरल पाथवेज आणि 2 प्रचंड क्यूबिक स्ट्रक्चर्स ज्यांचा आकार सुमारे 80 मीटर असल्याचे सांगितले गेले। शिवाय 5 मल्टी लेवल स्ट्रक्चर्स देखील मिळाले आहेत जे एकमेकांशी जोडलेले आहेत। या शोधाशी संबंधित सर्वात मोठा दावा असा आहे की या ठिकाणी हॉल ऑफ रेकॉर्ड्स असू शकतो, एक पौराणिक लायब्ररी जिच्याबद्दल प्राचीन कथांमध्ये आणि एडगर सायन्ससारख्या भविष्य वक्त्यांनी बोललेले आहे। काहींनी तर म्हटले आहे की स्विंग्सच्या खाली एक लायब्ररी देखील दडलेली आहे ज्यात मानव सभ्यतेच्या उत्पत्तीशी जुळणारी माहिती सापडू शकते। तथापि मुख्य प्रवाहातील शास्त्रज्ञ आणि पुरातत्वतज्ञ या शोधावर विश्वास ठेवत नाहीत। युनिव्हर्सिटी ऑफ डेलमबर्गचे प्रोफेसर लॉरेन्स कोयर्स म्हणतात, मी इतके ठामपणे सांगू शकत नाही की या तंत्रज्ञानाने पिरॅमिड्सच्या खाली अशा संरचनेचा खरा शोध लावला आहे की नाही। ते या घटनेवर फारशा दबावात आणि अतिरंजित स्वरूपात बातम्या झाल्या असं त्यांचं मत व्यक्त करतात। तसेच मिस्रचे सुप्रसिद्ध इजिप्टोलॉजिस्ट डॉक्टर साहिल हवास यांनीही सांगितले की पिरॅमिडच्या खाली कोणत्याही कॉलमच्या अस्तित्वाची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नाही, कोणतीही रडार तंत्रज्ञान अशी संरचना दाखवूच शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। जरी मुख्य प्रवाहाने हा शोध नाकारला असला तरी सोशल मीडियावर ही बातमी पेटली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर विशेषतः एक्सवर हजारो युजर्सनी या शोधाला सर्वात मोठी आर्किओलॉजिकल डिस्कव्हरी म्हणून संबोधले आहे। काहींनी तर इतकंही सांगितलं की पिरॅमिड्स फक्त कबरे टॉम्ब्स नसून एखाद्या प्राचीन एनर्जी सिस्टीमचा भाग होते, जसे आधी निकोला टेस्ला आणि क्रिस्टोफर डन सारखे थिअरीवादी सांगत आले आहेत। जर भविष्यात हा दावा खरा ठरला तर परिणामी खूपच धक्का देणारे असतील। इतिहासाची पुस्तके पुन्हा लिहिली जाऊ शकतात। मिस्रच्या पिरॅमिड सभ्यतेला आणखी एक नवी खोली, एक नवी दृष्टी मिळू शकते। हे सिद्ध होईल की प्राचीन मिस्रवादी वासी तांत्रिकदृष्ट्या खूपच प्रगत होते आणि कदाचित आपल्याला अटलांटिस सारख्या हरवलेल्या सभ्यतेचा काही संकेतही मिळू शकेल। काप्रे प्रोजेक्टची टीम आता उत्खननासाठी मिस्र सरकारकडे परवानगी मागत आहे, परंतु आतापर्यंत त्यांना कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही। सुप्रीम काउन्सिल ऑफ अँटिक्विजने या दाव्याला पूर्णपणे खारिज केले आहे। कोणत्याही आंतरराष्ट्रीय टीमला ग्राउंड लेवल रिसर्चची परवानगी देण्यात आलेली नाही। तर प्रश्न उरतो, खोटं दडवलं जात आहे का की आपण सगळे फक्त एका आकर्षक परंतु फक्त व्हायरल होण्यासाठी बनवलेल्या थिअरीमध्ये फसत आहोत। तुम्ही आता ही संपूर्ण माहिती ऐकली, एक रहस्यमय शोध, एक क्रांतिकारी
तंत्रज्ञान आणि एक वादविवाद जो अजूनही सुरू आहे। आता निर्णय तुमचा। पिरॅमिड्सच्या खाली खरीच एक अंडरग्राऊंड सिटी शहर आहे का वास्तव्यात? हीच ती हॉल ऑफ रेकॉर्ड्स आहे जिची पूर्वी भविष्यवाणी करण्यात आली होती की हा सगळा एक सुयोग्यपणे रचलेला व्हायरल सिद्धांत भर आहे? खाली कमेंट्समध्ये नक्की आपली मते सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक व रहस्यमय विषयांसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इतिहास केवळ पुस्तकातच नाही, कदाचित जमिनीखालीही दडलेला असू शकतो।